नमस्ते मित्र, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या वीकली इथिक्स डिस्कशनमध्ये. ही डिस्कशन आपण या प्रत्येक आठवड्याच्या ज्या इथिक्स ज्या न्यूज येत आहेत, जे इव्हेंट घडत आहेत, त्यांना आपण एथिक्सच्या दृष्टिकोनातून कसं पाहणार आहोत, त्याला इथिक्ससोबत कसं कनेक्ट करणार आहोत, ही आपण या डिस्कशनमध्ये आपण पाहणार आहोत. तर सुरू करूयात या आठवड्यातलं डिस्कशन. ठीक आहे. तर या आठवड्यातली सगळ्यात पहिली न्यूज आली होती, हॉस्पिटलची न्यूज आली होती. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुण्यामधलं प्रसिद्ध रुग्णालय आहे. यामध्ये एक अ, एक व्यक्ती आपल्या पत्नीला ॲडमिट करण्यासाठी घेऊन गेला. ती प्रेग्नंट होती आणि डिलिव्हरी ची वेळ जवळ आली होती. डॉक्टर किंवा हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनने त्यांना ₹10,00,000 भरायला सांगितले. त्या व्यक्तीकडे एवढे ₹10,00,000 नव्हते. त्यांनी रिक्वेस्ट केली, की मला काही टाईम द्या, मुदत द्या. मी पैशाची जुळवणी करतो, परंतु तुम्ही पेशंटला ॲडमिट करून घ्या. परिस्थिती नाजूक आहे. ठीक आहे. ची शक्यता ट्विन्स सांगितलं आहे डॉक्टरने. तर तुम्ही ज पहिल्यांदा ॲडमिट करून घ्या. मी पैशाची व्यवस्था करतो. परंतु प्रशासनाने मदत करण्यासाठी नकार दिला. त्यांनी दुसरं हॉस्पिटल पाहिलं. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. डिलिव्हरी झाली. 2 जुळ्या मुलांना जन्म झाला. 2 जुळ्या मुलांना त्या पेशंटने जन्म दिला. परंतु या सर्व धावपळीमध्ये वेळ निघून गेला आणि पेशंट जो आहे तो वाचू शकला नाही. त्याचा तिथे मृत्यू झालेला आहे. अत्यंत दुःखद गोष्ट आहे आपल्यासाठी. यामध्ये आपल्या लक्षात येतं, की आपण जिथं म्हणतो, की डॉक्टरचा प्रोफेशन हे नोबल प्रोफेशन आहे. डॉक्टरांचं जे प्रोफेशनल एथिक्स आहे किंवा मेडिकल एथिक्स आहे, त्यामध्ये सर्वात पहिलं व्हॅल्यू जे आहे किंवा पहिलं जे आपण म्हणू शकतो कर्तव्य त्यांचं, ड्युटी काय? ड्युटी आहे की पेशंटला वाचवणे, राईट? परंतु आज आपण जे पाहतोय, की अनेक हॉस्पिटल्स आहेत. फक्त दीनानाथ मंगेशकर नाही, तर अनेक हॉस्पिटल्स आहेत, जे आज फक्त प्रॉफिट या उद्देशानं काम करतायत. पेशंट जगतोय की मरतोय याच्याशी काहीही अ, घेणं-देणं राहत नाहीये, राईट? तर आपण याचा कसं कनेक्ट करू शकतो आपल्या सिलेबसला? तर यामध्ये आपण प्रोफेशनल एथिक्स जे आहे, प्रोफेशनल हायर स्टँडर्ड ऑफ प्रोफेशनलिझम जे आहे, जे सिव्हिल सर्व्हंट्स आहे, याला आपण कनेक्ट करू शकतो. सेकंड जे आपल्या ह्युमन व्हॅल्यूज आहेत, तिथं आपण हा कनेक्ट करू शकतो. आता ह्युमन व्हॅल्यूजला कसं कनेक्ट करू शकतो, की डॉक्टरांची सगळ्यात पहिली व्हॅल्यू कोणती असायला हवी? डॉक्टरांची सेवा ही व्हॅल्यू असायला पाहिजे. दुसरी कंपॅशन असायला पाहिजे होती. अनुकंपा, राइट? तर आपल्या ज्या फाउंडेशनल व्हॅल्यूज आहेत, त्यामध्ये 7वी जी व्हॅल्यू आहे, कंपॅशन टुवर्ड द वीकर सेक्शन. ती व्हॅल्यू ॲडमिनिस्ट्रेटर्समध्ये असायला हवी. परंतु अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, की अनेक हॉस्पिटल्स जे आहेत, ते फक्त प्रॉफिट मोटिव्ह ठेवून काम करतात. पेशंटचं वेलफेअर जे आहे, ते वेलफेअर इथं पाहिलं जात नाहीये. त्यामुळे जो लार्जर इंटरेस्ट आहे सोसायटीचा, जो लार्जर इंटरेस्ट आहे पब्लिकचा, तो इथं हॅम्पर झालेला पाहायला मिळतं. राईट? तर हे व्यक्ती होत्या. त्यांनी आरोप केले प्रेग्नंट वुमेन जे आहेत, की डॉक्टरांनी हॉस्पिटलने आम्हाला ₹10,00,000 भरायला सांगितले. आम्ही फक्त ₹2.5 लाख भरू शकत होतो आणि बाकीचे अरेंजमेंट करणार होतो. परंतु हॉस्पिटलने आम्हाला पेशंटला घेऊन जायला सांगण्यात आलं. ठीक आहे. ते न्यूज अशी आली होती आणि या न्यूजचं आपण एनालिसिस करत आहे. तर यामध्ये कोणत्या गोष्टीच्या आपण पाहू शकतो, की कोणकोणत्या थिअरीज याला कनेक्ट करू शकतो आपण. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण म्हणू शकतो, की कोणत्याही कांटियन थिअरी जी आहे, कांटियन थिअरी आपल्याला काय सांगतो, इमॅन्युअल कांट काय सांगतो, की ह्युमन इज एंड इन इटसेल्फ. मनुष्य काय आहे? मनुष्य स्वतःमध्ये साध्य आहे. म्हणजे एखादा व्यक्ती दुसऱ्या मनुष्याचा मीन म्हणून वापर नाही करू शकत. त्याचा माध्यम म्हणून वापर करू शकत नाही आपण. ठीक आहे. इथं काय केलं जातं, इतर जे हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन्स आहेत, ते काय करतात, ते एक्स्ट्रा पैसे म्हणजे एक्सप्लॉयटेशन चालू आहे किंवा पैशासाठी काम करायला लागलेत, की मनुष्य जे आहेत, मनुष्याचा एंड इन इटसेल्फ नाही आहे. मनुष्याला ॲज अ मीन म्हणून वापर केला आहे. मीन काय त्यांचा गोल काय? पैसा कमवणं. त्यासाठी ते माध्यम काय वापरतात? साधन काय वापरतात? ते मनुष्यांना साधन म्हणून वापरतात. तर कांटेन इथिकनुसार ही जी ॲक्ट आहे, हा अनइथिकल ॲक्ट आहे. सेकंड कांटेन इथिक्स काय सांगतो, की कोणतीही कृती तुमच्या ड्युटीमधून जर येत असेल, तर ती कृती योग्य आहे. डॉक्टरांची ड्युटी काय आहे? पेशंटला वाचवलं. हॉस्पिटलची ड्युटी काय आहे? पेशंटना वाचवणं. परंतु ही इथं पेशंट जो त्यांनी ॲडमिट करून घेण्यासाठी नकार दिला, असं पेशंटच्या नातेवाईकांचा आरोप होतोय. तर ही कृती जी आहे, ती योग्य आहे का? तर कांटियन म्हणतो, की ही कृती अयोग्य आहे. का अयोग्य आहे? कारण ती कृती त्यांच्या ड्युटीमधून आली नाही आहे. त्यांची ड्युटी आहे, की रुग्णांना लाभ देणं, परंतु ही कृती इथं त्यांच्या ड्युटीमधून आलेली नाही आहे. नेक्स्ट थिअरी आहे ती नियम उपयुक्तवाद, रूल युटिलिटेरियनिझम.
ठीक आहे. युटिलिटेरियनिझम काय सांगतो, की तुम्ही रूल फॉलो करा. तुम्ही रूल फॉलो करा. तुमची जी कृती आहे ती इथिकल कृती असणार आहे. नैतिक कृती असणार आहे. रुग्णांना सेवेचा लाभ भेटला पाहिजे. हा आपल्याकडे रूल आहे. प्रशासन पैशाअभावी कुठल्याही पेशंटला बाहेर काढू शकत नाही किंवा माघारी पाठवू शकत नाहीये. हा रूल इथं ब्रेक केला जातोय. किंवा मेडिकल काउन्सिल ऑफ इथिक्सचे डायरेक्टिव्हज आहेत डॉक्टरांना, की डॉक्टरांनी कसं वागलं पाहिजे. हे डायरेक्टिव्हज इथं ब्रेक केले जात आहेत. तर नियमभूतवाद म्हणतो, की ही कृती जी आहे ती अनैतिक कृती आहे, इल्लीगल कृती आहे. त्यानंतर राइट्स थिअरी आहे, अधिकारांची थिअरी आहे. ठीक आहे. राइट्स थिअरी काय सांगते, की एखाद्या व्यक्तीचं राईटचं हनन झालं, तर तिथं काय होते ती कृती अनैतिकल ठरते. आणि इथं आपल्या लक्षात येतं, की एका व्यक्तीचा जीव गेला का? कारण तिला रुग्णसेवा जी आहे हॉस्पिटलने वेळेमध्ये दिलेली नाही आहे. तर इथं काय झालं? इथं अन्याय झाला, इनजस्टिस झाला. तर राइट्स थेरी काय सांगते? इथे अन्याय झालेला आहे. नेक्स्ट केस स्टडी आहे. एक महिला आहे बंगलोरमधली. ती प्रीस्कूल नर्सरी चालवत होती. ठीक आहे. ती शिक्षक होती. 25 वर्षाची होती ती. आणि तिनं काय केलं? तिनं एका विद्यार्थ्याच्या पॅरेंट्ससोबत ते कॉन्टॅक्टमध्ये आले. पॅरेंट शाळेत सोडायला आले असतील किंवा जे काही त्यांचं काम असेल. त्यांचा कॉन्टॅक्ट वाढला. त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन सुरुवात झाली आणि कम्युनिकेशन एका लेव्हलला क्रॉस झालं. एक लेव्हल क्रॉस झाल्यानंतर त्या दोघांमध्ये अफेअर झालं आणि ती महिला त्या पुरुषाकडून खंडणी वसूल करायला लागली, धमकी देऊ लागली. आता यामध्ये ही गोष्ट कायद्याने तर नाटक झालेली आहे. त्यांना आता जे काय होईल ते पनिशमेंट कायद्यानुसार होईल. या गोष्टीचा आपण यामध्ये नैतिकता कशी इन्व्हॉल्व आहे हे आपण पाहूयात. ठीक आहे. सगळ्यात पहिलं काय, की शिक्षक आणि विद्यार्थी याचं नातं कसं आहे? ट्रस्टचं आहे, विश्वासाचं आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्याचे पालक यांचं नातं कसं आहे? ट्रस्टचं आहे, राइट? विश्वासाचं आहे. विद्यार्थीसाठी शिक्षक काय आहे? रोल मॉडेल आहे. अनेक गोष्टी आपण शिक्षकाकडून घेतो. ज्यावेळेस एखादी शिक्षिका असं करते, त्यावेळेस ती शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यासाठी रोल मॉडेल राहते का? नाही राहत आहे. त्यानंतर प्रोफेशनल लिमिटेशन्स आहेत. ठीक आहे. एखादा विद्यार्थ्याचे पालक आहे, तर त्यासोबत किती इंटरॅक्शन करायचं? यानुसार प्रोफेशननुसार लिमिट टाकलेलं आहे. व्यावसायिक सीमा आहे. त्या सीमेचे उल्लंघन या केसमध्ये झालेलं आहे. सेकंड ब्लॅकमेलिंग आहे, एक्स्टॉर्शन आहे. तर कांटेन एथिक्स काय म्हणतो, की तुम्ही एखाद्या मनुष्याला फसवू नाही शकत, एका मनुष्याला एक्सप्लॉइट करू शकत नाही. तर ही जी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीचं एक्सप्लॉइटेशन केलं आहे, ब्लॅकमेलिंग केले, खंडणी वापर करायला लागलेत, पैशाचं मागणी करायला लागलेत. तर कांटेन एथिक्सचं इथं व्हायोलेशन झालेलं आहे. त्यानंतर यूज ऑफ फिअर केलेला आहे, यूज ऑफ फोर्स त्यांनी केलेला आहे. ज्यावेळेस ते वडील शाळेमध्ये गेले होते, त्यावेळेस त्या त्या पर्सनला, त्या व्यक्तीला शाळेतला इतर स्टाफ, त्या शिक्षिकेने मिळून इतर स्टाफसोबत घेराव घातला होता, धमक्या दिल्या होत्या. ठीक आहे. आणि फसवणूक जी आहे ते यामध्ये फसवणूक झाल्याचं स्पष्ट होतंय. तर डिओन्टॉलॉजी काय सांगतं? डिओन्टॉलॉजी काय सांगतं? डिओन्टॉलॉजी सांगते, की तुम्ही तुमच्या जी ॲक्शन ड्युटीमधून तयार होते, ती इथिकल ॲक्शन आहे. जी ड्युटीमधून तयार होत नाही, ती अनइथिकल ॲक्शन आहे. शिक्षकाची ड्युटी आहे, की आपल्या विद्यार्थ्याचं वेलफेअर करावं, विद्यार्थ्याचं हित जोपासावं. इथं जे होतंय, इथं जी काही कृती झाली, ती त्यांच्या ड्युटीमधून तयार झालेली नाही आहे. ठीक आहे. पहिली गोष्ट ती इल्लीगल आहे. सेकंड एक्सप्लॉटेशन झालं एका व्यक्तीचं. फोर्सचा वापर करण्यात आला, राइट? खंडणी वसूल करण्यात आली. ठीक आहे. तर इथं मनुष्याचा काय झालं? वापर करून घेण्यात आलाय. तर त्यानुसार सुद्धा ही कृती अयोग्य आहे, अनइथिकल आहे, राइट? परिणामवाद जर आपण पाहिला, तर परिणाम मग काय झालं इथं? एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. एक कुटुंब जे आहे ते स्ट्रेसमध्ये गेलं. त्यांनी नोकरी सोडली किंवा दुसरा बिझनेस सुरू केला, शिफ्ट केलं ती लोकेशन शिफ्ट केलं. त्या मुलाच्या शिक्षणावर पणही परिणाम झाला. ठीक आहे. ज्याचं एक्सप्लॉटेशन झालं, त्या फॅमिलीत जो हेड होता, जो व्यक्ती होता, त्याला फायनान्शियल आर्थिक नुकसान झालं. तर हे सगळं पाहिलं तर परिणाम काय झाला? नकारात्मक परिणाम झाला. त्यानंतर व्हर्च्यू एथिक्समध्ये आपण जर पाहिलं सद्गुण नीतिशास्त्र. सद्गुण नीतिशास्त्र काय म्हणतं, की तुम्ही तुमच्यामध्ये सद्गुण आचरणात आणा. इथे सद्गुण ना त्या व्यक्तीकडून आणण्यात आला, ना त्या शिक्षकेकडून आणण्यात आला. ठीक आहे. तर प्रामाणिकपणा, सचोटी या सद्गुणांचं इथं उल्लंघन झालं. तर या थिअरीनुसार सुद्धा ही गोष्ट अनैतिक आहे. ठीक आहे.
नेक्स्ट केस स्टडी आहे हैदराबाद युनिव्हर्सिटीमधली. हैदराबाद युनिव्हर्सिटीचं एक 400 एकरचं हे जंगल आहे आणि या जंगलात कांची काय त्याचं नाव? ठीक आहे, पुढं नाव येणार आहे. तर या जंगलाचं स्टेटस जे आहे ते त्यांनी डायव्हर्ट केलं होतं. कशासाठी? तर आय-टी पार्क बांधण्यासाठी. हैदराबादमध्ये आय-टी पार्क बांधण्यासाठी ही लँड सरकारनं एका डेव्हलपरला दिली होती. मग ते जे ग्रीन पॅच आहे, ज्याला लंग्स ऑफ हैदराबाद सिटी असं म्हटलं जातं, ते डिस्ट्रॉय करण्यासाठी सरकारनं किंवा त्या ज्याला मिळाली डेव्हलपरला, त्याने ते विकसित करण्यासाठी काम करायला सुरुवात केली. युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांनी प्रोटेस्ट करायला सुरुवात केली, की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर डिफॉरेस्टेशन करू नका. तिथे वाईल्डलाईफ आहे, सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांचं घर तुम्ही उद्ध्वस्त करू नका. राईट. तर हा प्रोटेस्ट चालू होता. परंतु प्रशासनानं काय ऐकलं नाही आणि ते तोडण्यासाठी बुलडोझर तिथं पाठवण्यात आले. ठीक आहे. तर आता आपला सगळ्यात पहिला डिबेट आपला इथं आहे, जो फार पूर्वीपासून चालला आहे, की पर्यावरण की विकास? आपल्याला काय हवं आहे? पर्यावरणाचं संरक्षण करायचं आहे. पुढच्या पिढीसाठी हे नैसर्गिक रिसोर्सेस साठवून संरक्षण करून ठेवायचे आहेत. त्यांना पण हे प्राणी दिसले पाहिजेत. त्यांना पण हे वातावरण मिळालं पाहिजे. ठीक आहे. यामध्ये आपण असा विचार करतो, की वी आर द जस्ट कस्टोडियन ऑफ द नॅचरल रिसोर्सेस. आपण फक्त कस्टोडियन असू, तर आपण एक्सप्लॉटेशन करू का? आपण आपली नीड बेस त्याचा यूज करू का ग्रीड बेस यूज करू? या सगळ्या गोष्टींचा समावेश, या सगळ्या डिस्कशनचा समावेश हा विकास विरुद्ध पर्यावरण यामध्ये येतोय. नेक्स्ट आपण विकासाचं जर बाजू बघितली, तर विकास काय म्हणतोय, की तुम्ही लोकांना एम्प्लॉयमेंट द्या. तुम्ही गरिबी दूर करा. तुम्ही फॉरेन इन्व्हेस्टमेंट घेऊन या. तुम्ही त्यासाठी त्या इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटमधून जो पैसा मिळेल, त्यातून तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करचाल, हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाईड करचाल, एज्युकेशन सर्व्हिसेस प्रोव्हाईड करचाल, समाजामधली गरिबी दूर होईल. राईट? तर हे जे गरीब लोक आहेत, त्यांचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वाढेल, त्यांच्या ह्युमन राईट्सचं प्रोटेक्शन होईल. कारण बेसिक ह्युमन राईट्स प्रोटेक्ट करणं हे फक्त फूडमधून होणार नाही, तर बाकीच्या सर्व्हिसेस पण त्यांना द्याव्या लागतील. बाकीच्या त्यांचे राईट्ससुद्धा प्रोटेक्ट करायला लागतील. तर हा डिबेट फार पूर्वीपासूनचा आहे. तर आपल्याला विकास विरुद्ध पर्यावरण यामध्ये आपल्याला फायनल कन्क्लुजन हे घ्यावं लागेल, की आपल्याला शाश्वत विकास पाहिजे. आपल्याला असा विकास पाहिजे, की जो पर्यावरणावर कमीत कमी निगेटिव्ह परिणाम करेल. पर्यावरणाची सुरक्षितता राखेल आणि हे पर्यावरण जे आहे, हे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत, हे आपण पुढच्या पिढीला आपल्याला जसे मिळालेत त्याच अवस्थेत पुढच्या पिढीला आपण ट्रान्सफर करू. ही विचारधारा ज्यावेळेस आपल्यामध्ये अस्तित्वात येईल, ज्यावेळेस ते आपण अवलंबू, त्यावेळेस आपण शाश्वत विकासाकडे जाऊ. आता आपण अ, पुन्हा एकदा आपण जर आपण इथिक्ससोबत कनेक्ट करायला झालो, तर कोणकोणत्या व्हॅल्यूजला इथं उल्लंघन झालं असं म्हणू आपण. सगळ्यात महत्त्वाचं काय, की कंपॅशन या व्हॅल्यूजचं उल्लंघन झालं. कंपॅशन म्हणजे काय? अनुकंपा. म्हणजे हे जे 400 एकरचा जो पॅच आहे, तो अनेक प्राणीमात्रांचं घर आहे. आपण त्याचं घर तोडतोय. ठीक आहे. ते जे आहेत, त्यांचं जर अधिवास नष्ट झाला, तर आपोआप त्यांचं पॉप्युलेशन कमी होणार आहे. त्यांना फूड नाही भेटणार आहे आणि जे हरीण असतील किंवा बाकीचे जे असतील, त्यांचं काय होणार? पोचिंग होणार आहे. तर त्यांचं राईट टू लाईफ प्राण्यांचा जो आहे, तो अस्तित्वात संपुष्टात येणार आहे. मग आपल्याला इथं काय करायला पाहिजे? अनुकंपेच्या प्राणीमात्राविषयी अनुकंपा असावी, असे आपल्या संतांनीही सांगितलेलं आहे. आणि ती जी व्हॅल्यू आहे, त्या व्हॅल्यूचं इथं उल्लंघन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सेकंड जे आहे, ते डिओन्टॉलॉजी, ड्युटी. ठीक आहे. आता जो डेव्हलपर आहे, त्या डेव्हलपरला जो प्रोजेक्ट भेटला असेल किंवा जो गव्हर्नमेंट ऑफिसर असेल, ज्याला हे काम दिलं असेल, त्याला ऑर्डर मिळाली असेल, राईट? तर त्याची ड्युटी आहे की ती ऑर्डर इम्प्लिमेंट करणं. त्याने जे हे बुलडोझर इथं आले किंवा जी बुलडोझरवर जी लोकं आहेत, त्यांची ड्युटी आहे. त्यांना जी ऑर्डर मिळाली ती फॉलो करणं. तर डिओन्टॉलॉजी काय म्हणणार, की तुम्ही ड्युटी करत आहे, तर तुम्ही जे काम करताय, ते योग्य काम करताय. तो इथिकल आहे. राइट. परंतु ज्यावेळेस आपण एक्सप्लॉइटेशन करू नका, ह्युमन ॲज अ एंड इन इटसेल्फ. तर जे एन्व्हायर्नमेंटल इथिक्स आहे, एन्व्हायर्नमेंटल इथिक्समध्ये आपण प्राणीमात्रालाही आपण एंड म्हणून वापरू शकत नाही आहे. आपण त्यांचं एक्सप्लॉइटेशन करू शकत नाही आहे. ठीक आहे. तर एन्व्हायर्नमेंटल इथिक्सनुसार ही जी ॲक्शन आहे, ती इल्लीगल ॲक्शन ठरते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रोटेस्ट सुरू केला आणि केस सुप्रीम कोर्टामध्ये गेली. सुप्रीम कोर्टाने या ॲक्शनला स्टे आणला.
हायकोर्टानं सुद्धा याच्याविषयी गव्हर्नमेंटला प्रश्न विचारलेत. रिपोर्ट मागवला आहे. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, की या केस रिलेटेड अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर सर्क्युलेट झाले आणि ते जे सी-एम आहेत, सी-एम रेवंत रेड्डी यांनी असं स्टेटमेंट केलं, की एआय जनरेटेड व्हिडिओज वापरण्यात आले आणि एआय जनरेटेड व्हिडिओज वापरून लोकांच्या इमोशन्सला साथ घालण्यात आली. राइट? व्हिडिओ फार इमोशनली अपीलिंग होत आहे. राइट? आता यामध्ये कोणता कंपोनंट आपला पार्ट झाला इन्व्हॉल्व झाला? एक आपला ॲटिट्यूडचा पार्ट इन्व्हॉल्व झाला यामध्ये. ॲटिट्यूडमध्ये आपण भावनात्मक कंपोनंट अभ्यासतो. राइट? तर या व्हिडिओद्वारे आपल्या त्या भावनात्मक कंपोनंटला जो भावनात्मक घटक आहे, त्याला टच करण्यात आलं, त्याला अपील करण्यात आलं. ठीक आहे. पण तो चॅप्टर तो कंपोनंट तो जो सब टॉपिक आहे, तो इथं आपल्याला कनेक्ट करता येतोय. ठीक आहे. आणि हे सगळे फेक नॅरेटिव्ह जे आहे, ते फेक नॅरेटिव्ह बिल्ड झालं असं सी-एम यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे अनेक लोकांनी या ॲक्शनवर टीका केली. राइट? त्यामुळे आता यूज ऑफ टेक्नॉलॉजी, इथिकल यूज ऑफ टेक्नॉलॉजी किंवा इथिक्स इन टेक्निकल फील्ड हा पण टॉपिक इथे येतोय. मग ही पण त्याचं एक केस स्टडी आहे, की टेक्नॉलॉजी काय वापरायची. आता इथं बघा त्यांचं एंड काय आहे? एंड आहे की पर्यावरणाचं प्रोटेक्शन करायचं. मान्य केलं. परंतु त्यांनी साधन म्हणून काय वापरलं? फेक नॅरेटिव्ह वापरला. गांधीजींच्या मते कोणतीही कृती जर तुमची इथिकल ठरायची असेल, नैतिक ठरायची असेल, तर तुमचं साधनही उच्च दर्जाचं पाहिजे आणि साध्य म्हणजे तुमचं गोलही उच्च दर्जाचं पाहिजे. ठीक आहे, या केसमध्ये तुमचं साधन जे आहे, ते तुम्ही फेक नॅरेटिव्ह वापरलंय. साध्य तुमचं काय? गोल काय? गोल पर्यावरणाचं संरक्षण आहे. ते उच्च दर्जाचं आहे. परंतु तुम्ही साधन जे वापरलंय, ते फेक नॅरेटिव्ह वापरल्यामुळं तुमचं जी कृती आहे, ती ते अनइथिकल ठरते. राइट? त्यानंतर गव्हर्नमेंटनं डिसिजन विथड्रॉ केला आणि त्या डिसिजनला तिथे आता कांच्या गच्चीबौलीमध्ये आता ते जगातलं सर्वात मोठं इको पार्क डेव्हलप करणार आहेत. तर मित्रहो, या वीकच्या इथिकल डिस्कशनमध्ये जे आपण डिस्कस केले ते 3-4 टॉपिक आपण डिस्कस केले. पेपरसोबत आपल्या पेपरसोबत कसे कनेक्ट करायचे, त्याचा आपल्या केस स्टडीमध्ये कसा वापर करायचा, याचं केस स्टडीमध्ये आल्यानंतर आपण कसं आर्ग्युमेंट करायचं हे आपण पाहिलं. तर प्रत्येक आठवड्याला आपण या न्यूजचं आपण करणार आहोत, जेणेकरून तुमच्या इथिक्सच्या तयारीमध्ये तुम्हाला फायदा होईल.